जेएनपीए बंदरावरती 3000 कंटेनर अडकलेत. निर्यात बंद असल्यामुळे जेएनपीए बंदरावरती कंटेनर अडकलेत. जेएनपीए बंदरावरती मोफत पार्किंगची ही सुविधा. नाशिकमध्ये गॅसच्या टंचाईमुळे छोट्या हॉटेल व्यावसायिकांनी चूल मांडली. लाकडाची चूल मांडत वडापाव, भजी, सँडविच तयार करण्याचं काम सुरू. व्यवसाय बंद ठेवून परवडत नसल्यामुळे निर्णय. मुंबईत गॅस टंचाईचा छोट्या व्यावसायिकांना फटका. अनेकांकडून कोळशाची शेगडी वापरण्यास सुरुवात. नाश्ता स्टॉल धारकांकडून कोळशाची शेगडी वापरायला सुरुवात. पदार्थांचे दरही वाढले. रत्नागिरीत व्यावसायिक गॅस तुटवड्याच्या रेल्वे स्थानकावरील स्टॉल धारकांना फटका. स्थानकावरील रेल्वे कॅन्टीनमध्ये मिळतात 37 पैकी केवळ 7च मेन्यू. निर्यात घटल्यामुळे अंड्यांचे दर घसरले. देशांतर्गत बाजारात अंड्यांचा साठा वाढू लागल्यामुळे बाजारभाव घसरला. सांगलीतील गॅस अभावी एमआयडीसीतील कास्टिंग आणि फॅब्रिकेशन कारखान्यातील उत्पादन ठप्प. आखाती देशातील युद्धाचा परिणाम लघु उद्योगांवरती होतोय. अनेकांचे रोजगार जाण्याची शक्यता. आखाती देशांमधील युद्धाच्या झळा बुलढाण्यापर्यंत. खामगावातील एमआयडीसीत गॅस टंचाईमुळे बिस्किट उत्पादन ठप्प. कंपनीतील 500 कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर. कंपनीवर आर्थिक संकटाची टांगती तलवार. मुंबईत सीएनजी पंपावर गॅस भरण्यासाठी अडचणी. गॅस प्रेशर कमी झाल्यामुळे ऑटो टॅक्सी आणि खासगी वाहनांच्या लांबच लांब रांगा. काही पंपांवरती तांत्रिक अडचणींमुळे गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याची अधिकाऱ्यांची माहिती. शहापूरच्या मुंबई नाशिक महामार्गालगतच्या हॉटेल व्यावसायिकांवरती हॉटेल बंद करण्याची वेळ. व्यावसायिक सिलेंडर बंद झाल्यामुळे कोळसा आणि लाकडाच्या भट्ट्यांवरती जेवण बनवण्याची वेळ. या गॅस तुटवड्यासंदर्भात काय राजकीय प्रतिक्रिया येत आहेत बघूयात. राजकीय पक्षांकडून भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न. जनतेनं केंद्र सरकारच्या निर्देशांचं पालन करावं. घाबरू नका. मोदींवर विश्वास ठेवा. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. गॅस सिलेंडरचा 6 महिने पुरेल इतका साठा उपलब्ध. वितरक चुकीच्या पद्धतीनं काम करत असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम. हेमंत रासनेंची माहिती. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. हेमंत रासने यांचं आवाहन. गॅस तुटवडा सरकारनं गांभीर्यानं घेतलेला नाही. हॉटेल, खानावळी, स्टॉल्स बंद पडण्याच्या मार्गावर. व्यवसाय अधांतरी. गॅस टंचाईवरनं काँग्रेस आमदार अमित देशमुखांचा सरकारवर निशाणा. हॉर्मुझमधून तेल जहाजं सुरक्षित आल्याचा सरकारचा दावा खोटा. 140 जहाजांपैकी 17 जहाजं इराणनं रोखल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा. जहाजांमध्ये 1100 नागरिक अडकल्याचा आंबेडकरांचा आरोप. नागपुरात गॅस तुटवडा आणि दरवाढीवरनं ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. संविधान चौकात सिलेंडरला हार घालून तसंच चूल पेटवून आंदोलन. छत्रपती संभाजीनगर आणि सोलापुरात काँग्रेस विरोधात भाजपचं आंदोलन. राहुल गांधींनी संसदेच्या प्रवेशद्वारावरती बसून चहा पिल्याच्या निषेधार्थ आंदोलन. राहुल गांधींच्या राजीनाम्याची मागणी. परभणीत एलपीजी पुरवठ्यासाठी जिल्हास्तरीय समिती. कलेक्टर, एसपी, पुरवठा अधिकाऱ्यांचा अनेकांचा समावेश. गॅस पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी उपाययोजना केल्या जाणार. नाशिकच्या येवल्यामध्ये एलपीजी अभावी वाहनधारकांचे हाल. गॅस शिल्लक नसल्याचं पंपावरती फलक. त्यामुळे रिक्षा चालकांचे इतर एलपीजीवरती चालणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.